नमस्कार मित्रांनो, पहा आपण कितवा प्रश्न बघत होतो. ठीक, क्वेश्चन नंबर 4 आपला संपला आहे. तर आता आपण पाहूया क्वेश्चन नंबर 5. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 5 मध्ये पहिला क्वेश्चन बघा. पहिला क्वेश्चन सर्वात पहिले क्वेश्चन नंबर 5 काय म्हणतो बघा. राईट द नेम अँड सिम्बॉल ऑफ एलिमेंट फ्रॉम द डिस्क्रिप्शन. काहीतरी डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. त्यातलं ए काय डिस्क्रिप्शन दिलं याचं. द ॲटम हॅव्हिंग स्मॉलेस्ट साईज. ठीक आहे. फक्त आपल्याला नेम आणि सिम्बॉल लिहायचं आहे, त्याचं काही एक्सप्लेनेशन वगैरे काही द्यायचं नाहीये. म्हणजे आता तसं तर विचार केल्यावर ते प्रश्नावर आधारित असणार बरं काय. प्रश्नावरती आधारित असणार की आपण त्याचं उत्तर कसं लिहायला पाहिजे. म्हणजे जर 1 मार्क आला तर फक्त आणि फक्त त्याचं उत्तर लिहायचं, परंतु जास्त मार्क आला तर मग तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन लिहावं लागेल. सध्या तर फक्त आपल्याला राईट नेम अँड सिम्बॉल असं म्हटलेलं आहे. म्हणून आपण जास्त डोक्याला ताण न घेता फक्त नेम आणि सिम्बॉल लिहूया. आणि जर जास्त काही विचारलं तर मग मात्र आपल्याला त्याचं एक्सप्लेनेशन लिहावं लागेल. ठीक आहे. तर बघा आता तुम्हाला पिरियोडिक टेबलमध्ये माहिती आहे की मी जस्ट एक्सप्लेनेशन देतोय. तेव्हा इकडे साईज कमी होते, इकडे वाढते. म्हणजे इथं सर्वात मोठे असतात, इथं छोटे, आणि यांच्यापेक्षा छोटे इथं असतात. म्हणजे टॉप राईटचा एलिमेंट सर्वात छोटा असणार. मग इथं कोण आहे वर. इट इज हेलियम. सो पहिल्याचं तुमचं उत्तर असणार आहे हेलियम. बघा आलं लक्षात. हे पहिल्याचं उत्तर काय आहे बघा, हेलियम. ठीक आहे. हे झालं. त्याच्यानंतर आपण बघूया बी काय म्हणते बघा. द ॲटम हॅव्हिंग स्मॉलेस्ट ॲटॉमिक मास. सिंपल थिंग आहे. तुम्ही जर बघितलं तर हा हायड्रोजन आहे. जसं आपण पुढे जातो तसं ॲटॉमिक मास वाढत जात आहे. सो स्मॉलेस्ट ॲटॉमिक मास हे पहिल्याचं उत्तर आहे हेलियम, दुसऱ्याचं आहे हायड्रोजन. त्यानंतर सी द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. पुन्हा एकदा तुम्हाला माहिती आहे पिरियोडिक टेबलमध्ये जर तुम्ही बघितलं तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इकडून अशी वाढत जाते आणि इकडे कमी होत जाते. म्हणजे सर्वात कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह इथे आहेत आणि सर्वात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह इथे आहेत. मग तुम्ही जर बघितलं तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, आता हा तर हे तर आहेत नोबल गॅसेस. पण नोबल गॅसेसचं असं असतं की त्यांचं ऑक्टेट कम्प्लीट असते. राईट. त्यांचं ऑक्टेट कम्प्लीट असल्यामुळे त्यांना इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी असते खूप जास्त. म्हणजे त्यांना इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय आहे, इलेक्ट्रॉन घेण्याची क्षमता, टेंडन्सी टू ऍक्सेप्ट द इलेक्ट्रॉन. बट नोबल गॅसेस डू नॉट हॅव टेंडन्सी टू ऍक्सेप्ट द इलेक्ट्रॉन्स. कारण का, तर त्यांचा ऑक्टेट कम्प्लीट झालेला आहे. मग त्यांचा ऑक्टेट कम्प्लीट झालेला असल्यामुळे ते काही इलेक्ट्रॉन विषयी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी दाखवत नाही. राईट. म्हणून नोबल गॅसेसला सोडून आपल्याला इथला एलिमेंट कोण आहे तो बघावा लागेल. तुम्ही जर बघितलं तर इथला एलिमेंट आहे फ्लोरीन. सो याचं तुमचं उत्तर येईल मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह फ्लोरीन. त्याच्यानंतर तुम्हाला सहज माहित असू द्या की 11वी 12वी मध्ये खूप जास्त वेळा लागतंय. फ्लोरीन सर्वात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. त्याच्यानंतर आहे ऑक्सिजन, त्याच्यानंतर आहे नायट्रोजन, आणि त्याच्यानंतर नियरली इक्वल आहे क्लोरीन. मग तुम्ही हे लक्षात ठेवायचंय असं FONCL म्हणजे फोन कॉल असं लक्षात ठेवायचं बघा. फोन कॉल हे 4 सर्वात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स आहेत पिरियोडिक टेबलमध्ये. ह्याच्यासाठी छोटीशी ट्रिक आहे, फोन कॉल. म्हणजे तुमचं याचं उत्तर आहे फ्लोरीन. आणि एक्स्ट्रा म्हणून तुम्ही माहिती लिहायची आहे फ्लोरीन ग्रेटर दॅन ऑक्सिजन ग्रेटर दॅन नायट्रोजन नियरली इक्वल टू क्लोरीन. सो दिस इज फोन कॉल. असं तुम्ही त्याला लक्षात ठेवायचं. 4 जणांना सर्वात महत्वाचे जे आहेत पिरियोडिक टेबलमध्ये. ओके ओके. तर आता बघा नेक्स्ट कोणता आहे, डी काय म्हणतोय. द नोबल गॅस विथ स्मॉलेस्ट ॲटॉमिक रेडियस. ठीक आहे. उत्तर फक्त लिहितोय आपण. बरं सिंपल थिंग आहे. पिरियोडिक टेबलमध्ये तुम्ही जर बघितलं तर वर रेडियस छोटी असते, खाली मोठी होते. नोबल गॅसेस इकडे आहेत, तर सर्वात छोटी ॲटॉमिक रेडियस इथली म्हणजे हेलियमची आहे. सो डीचं उत्तर आहे हेलियम. त्यानंतर ई द मोस्ट रिॲक्टिव्ह नॉन मेटल.
जर नॉन मेटलमध्ये बघितलं, आता नोबल गॅसेस तर रिॲक्टिव्ह नसतात, सो त्यांना सोडून द्या. मग राहिले तुमचे नॉन मेटल इथे. हे बघा इथे एक झिगझॅग लाईन आहे, राईट, ही अशी. मग इकडे नॉन मेटल आहे. नॉन मेटलमध्ये रिॲक्टिव्हिटी खाली कमी होते, वर वाढत जाते. आपण बघितलेलं आहे बघा, नॉन मेटलची रिॲक्टिव्हिटी फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन मध्ये फ्लोरीनची रिॲक्टिव्हिटी, नॉन मेटलची रिॲक्टिव्हिटी वर जास्त असते, तर मेटलची रिॲक्टिव्हिटी खाली जास्त असते. सो नॉन मेटलमध्ये सर्वात जास्त रिॲक्टिव्ह जर तुम्ही बघितलं तर हा असणार. ठीक आहे. मग फ्लोरीन, इथं कोण आहे? फ्लोरीन. बघा मी काय लिहितोय, नोट रिॲक्टिव्हिटी. आता रिॲक्टिव्हिटीच्या बाबतीत जरा नीट लक्ष द्या, मी काय सांगतोय. बघा तेव्हा इकडे मी लिहितो मेटल्स मध्ये, त्याच्यानंतर इथे लिहितो मी नॉन मेटल्स मध्ये. आपण ह्याला थोडंसं मोठं करूया. बघा हे मेटल्स इकडे आहेत, हे नॉन मेटल्स. त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे ग्रुपमध्ये ट्रेंड काय असतो आणि पिरियड मध्ये. तुम्हाला ह्यांच्या लॉजिकची एवढी गरज नाही आता, तुम्हाला एनिवेज ग्रुप मधला ट्रेंड तर झालाय मेटल्सचा, आपण बघितलेला आहे. सेकंड ग्रुप बघितला आहे आपण शेवटी रिॲक्टिव्हिटी मध्ये. बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम वगैरे, कसा बेरिलियम रिॲक्ट होत नाही पाण्यासोबत, मॅग्नेशियम, कॅल्शियम वगैरे कसे रिॲक्ट होतात, त्याच्यानंतर रिॲक्टिव्हिटी खाली कशी वाढत जाते. सो ग्रुपमध्ये जर तुम्ही बघितलं मेटल्सची, तर रिॲक्टिव्हिटी इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप. सो रिॲक्टिव्हिटी increases down the group. हे लक्षात ठेवायचंय. तर नॉन मेटल्स ह्यांच्या उलट असतं, रिॲक्टिव्हिटी डिक्रीजेस, ह्यांची इन्क्रीज होते खाली, तर नॉन मेटलची खाली कमी होते. रिॲक्टिव्हिटी डिक्रीजेस डाऊन द ग्रुप, असं तुम्ही लिहून टाकायचं. पिरियड मध्ये जरा बघा, पिरियड मध्ये असं होतं, जसं इकडं झालं तसं रिॲक्टिव्हिटी कमी होत जाते. म्हणजे त्याची इलेक्ट्रॉन घेण्याची क्षमता कमी होते. सॉरी, देण्याची क्षमता. इलेक्ट्रॉन देण्याची क्षमता, म्हणजे काय? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी का इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी? विचार करा बरं. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. मग इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कमी होते कारण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढते. बघा मेटॅलिक कॅरेक्टर, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी, हे रिलेटेड आहे. कन्फ्यूज बिलकुल व्हायचं नाही, एकच लक्षात ठेवायचं. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. म्हणजे इलेक्ट्रॉन घेण्याची क्षमता, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी घेण्याची क्षमता. ह्याच्यात कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. 4 गोष्टी आहेत, परंतु डोक्याला ताप बिलकुल घ्यायचा नाही. मग घेण्याची क्षमता ही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असते आणि इकडे वाढते, इकडून इकडे वाढते. घेण्याची क्षमता वाढते म्हणजेच नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढते. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढते म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर इकडे वाढते, म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर इकडे कमी होते. बघा नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इकडे वाढते म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर कमी होतं. इकडं मेटॅलिक कॅरेक्टर कमी होते म्हणजे मेटलची रिॲक्टिव्हिटी कमी होते, मेटलची रिॲक्टिव्हिटी कमी होते. सो पिरियड मध्ये रिॲक्टिव्हिटी डिक्रीजेस. कोणासाठी? मेटलसाठी. फ्रॉम लेफ्ट, डावीकडून उजवीकडे, लेफ्ट टू राईट. आता पुढे नीट लक्ष द्या. आता हे झाले इकडे मेटल्स. इकडे कोण असतात? नॉन मेटल, ढोबळ मानाने. मग नॉन मेटल्स बघा, आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इकडे कमी व्हायला आहे. सॉरी, कमी व्हायला वाढायला सांगा? वाढायला. मग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इकडे वाढते. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जर इकडे वाढते तर नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढते. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढते म्हणजे नॉन मेटलची रिॲक्टिव्हिटी वाढते. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढतंय म्हणजे नॉन मेटलची रिॲक्टिव्हिटी वाढते. कारण नॉन मेटल रिॲक्ट कसे होतात विचार करून सांगा बरं. इलेक्ट्रॉन घेऊन का इलेक्ट्रॉन देऊन? हे आणि हे खूप महत्वाचं आहे. हे खूप महत्वाचं आहे. हे सतत लागणारी गोष्ट आहे. सटरफटर गोष्टीला मी वेळ घालत नाही, तुम्हाला माहिती आहे.
पण 11वी 12वी मध्ये ह्या गोष्टी एवढ्या महत्वाच्या आहेत की ह्याच्यात आत्ता जर कन्फ्युजन नसेल तर नंतर तुम्हाला कसलंही कन्फ्युजन येणार नाही. मला नीट सांगा, मेटल्स आणि नॉन मेटल्स. नॉन मेटल कसे रिॲक्ट करतात? इलेक्ट्रॉन घेऊन. आणि मेटल्स कसे रिॲक्ट करतात? इलेक्ट्रॉन देऊन. नॉन मेटल कसे? इलेक्ट्रॉन घेऊन. मेटल कसे? इलेक्ट्रॉन देऊन. ओके, मग इलेक्ट्रॉन देऊन मेटल्स आणि इलेक्ट्रॉन घेऊन नॉन मेटल्स, हे पाठ करायचं खूप इम्पॉर्टंट आहे. समजून घेणं ही एक बाजू आणि नंतर पाठ करणं. पाठ केलं की नंतर तुम्हाला कोणतेही कन्सेप्ट वाचायला सोपं जाते. ठीक आहे ना? आता तसा विचार केला तर जे पहाडे असतात सर्वांनाच येतात लिहायला लावल्यावर ऑन दी स्पॉट. म्हणजे 8चा पहाडा तयार कोणी करू शकतंय. कसं करणार तुम्ही? 8ला 1 न गुणा, 8ला 2 न गुणा, 3 न गुणा. ठीक आहे, हे सोपी गोष्ट आहे. परंतु तो आपण पाठ का करतो? त्याचं लॉजिक जरी माहीत असलं तरी पाठांतरही गरजेचं असते. कारण काही गोष्टी एवढ्या वेळेस लागत असतात की त्या आपल्याला पाठ असल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्या अभ्यासाची प्रक्रिया सोपी होते. पाठांतर हे वाईट नाही, पण न समजून घेता पाठांतर करणं हे वाईट आहे. पाठांतर तर हे भरपूर ठिकाणी लागतंयच. मोस्ट ऑफ द टाइम्स लक्षात घ्या, तुम्हाला पाठांतर करावंच लागतं. बट आधी गोष्टी समजून घ्या मग पाठांतर करा. मग नॉन मेटल्स घेऊन रिॲक्टिव्हिटी करतात, मेटल्स बोला देऊन. मग नॉन मेटलने इलेक्ट्रॉन घेतात म्हणजे त्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते का कमी? बोला. जास्त, कारण ते घेतात. घेण्याची क्षमता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, देण्याची क्षमता इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी. लक्षात यायला व्यवस्थित. मग इकडे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढतंय म्हणजे इलेक्ट्रो निगेटिव्हिटी वाढते. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढते म्हणजे घेण्याची क्षमता वाढते, घेण्याची. आणि नॉन मेटल घेऊनच रिॲक्ट करतात म्हणजे त्यांची रिॲक्टिव्हिटी वाढते. सो इन्क्रीजेस फ्रॉम, बोला कसं, लेफ्ट टू राईट. चला, हे सर्व अगोदर व्यवस्थित पूर्ण जे काही लिहिले ते लिहून घ्यावं. पॉज करून व्हिडिओला. ओके, आता याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 राईट शॉर्ट नोट्स आहे. तर त्याच्या ज्या नोट्स आहेत, तुम्हाला ऑलरेडी नोट्स मी ग्रुपवर पाठवतो ह्या चॅप्टरच्या. त्या नोट्समध्ये हे सरळ ह्यांचे उत्तर आहेत, ते तुम्ही पाठ करायचे आहेत. आपण ते शिकवताना डिटेलमध्ये घेतलेले आहेत. मेंडेलिव्हज पिरियोडिक लॉ वगैरे वगैरे सर्व. स्ट्रक्चर ऑफ द मॉडर्न पिरियोडिक टेबल काय आहे त्याच्यामध्ये बाबा, की देर आर 7 पिरियड्स, 18 ग्रुप्स, त्यानंतर अल्कली मेटल्स कुठे आहेत, ए ब्लॉक कुठे आहे वगैरे, हे सर्व डिस्क्राईब करायचं. ते ऑलरेडी आपण घेतलेलं आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे राईट सायंटिफिक रिझन्स. हे समजून घ्या. त्यातला पहिला प्रश्न आहे ए, ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड. आता त्याचंही एक्सप्लेनेशन मी तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे. काय ते काही लिहून द्यायची गरज नाही, ऑलरेडी नोट्समध्ये पण ते असणार आहे, शिकवतानाही मी घेतलेलं आहे. तरी उत्तर कसं लिहायचं पाहिजे तर तुम्ही लिहून घेऊ शकता. बघा मी सांगतोय तसं बॅक करून पुन्हा पुन्हा तुम्ही स्टॉप करून लिहू शकता. बघा, इन अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट, इन अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट नंबर ऑफ प्रोटॉन्स गो ऑन इन्क्रीजिंग. ठीक आहे, एक 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 ॲटॉमिक नंबर वाढत जातो, बरोबर आहे. इन अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट number of proton go on increasing, therefore nuclear charge goes on increasing. हे तुम्ही लिहायचं पहिल्यांदा. त्याच्यानंतर लिहायचं hence the force of attraction of nucleus on the last electron increases, hence electrons come closer to the nucleus, hence electrons come closer to the nucleus, and therefore size of the atom goes on decreasing from left to right in a periodic table. त्यानंतर आहे B, metallic character goes on decreasing while going from left to right in a period. Metallic character left to right goes on decreasing. आता हे सर्वच तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं बघा, एक्सप्लेनेशन ऑलरेडी शिकवतानाही झालेलं आहे, तरी पुन्हा एकदा. सर आता हे प्रश्नांची उत्तर कशी लिहायचं? तर सर्वात पहिले मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे काय लिहायचं? सर्वात पहिले लिहा तुम्ही
मेटॅलिक कॅरेक्टर इज टेंडन्सी टू डोनेट द इलेक्ट्रॉन, असं लिहायचं पहिल्यांदा, टेंडन्सी टू डोनेट द इलेक्ट्रॉन. त्याच्यानंतर काय लिहायचं, फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड number of proton increases, therefore force of nucleus on electron increases and electron cannot be easily donated. इलेक्ट्रॉनला आपण सहजपणे आता देऊ शकत नाही कारण न्यूक्लियसची ताकद वाढलेली आहे इलेक्ट्रॉनवर. therefore electron cannot be easily donated as we move from left to right. Therefore metallic character goes on decreasing from left to right in a period. Metallic character goes on decreasing from left to right in a period. C विचारलेला आहे, atomic radius goes on increasing down a group. ॲटॉमिक रेडियस ग्रुपमध्ये, हे सर्वांचं मी ऑलरेडी सांगितलं, पण तुम्ही प्रश्नांचं उत्तर कसं लिहायचं ते तसं लिहून घ्या, मी सांगतो त्या पद्धतीनं. सी मेटॅलिक रेडियस पुन्हा सांगायचं, पहिल्यांदा सांगायचं. आता ते कसं आहे, प्रश्नांचं मार्क 3 मार्काला वगैरे असला की जरा डिटेलमध्ये लिहायचं, 6 पॉईंट लिहायचे, हे विसरायचं नाही. 2 मार्काला असला की 4 पॉईंट. मग 3 मार्कासाठी तुम्ही कसं लिहायला, नंबर 1 तुम्हाला विचारलंय काय, ॲटॉमिक रेडियस. atomic radius is distance from nucleus to the valence shell. आणि अशी डायग्राम काढायची आणि ह्याला लिहायचं ॲटॉमिक रेडियस, जी डायग्राम मी तुम्हाला शिकवताना शिकवलेली आहे. ॲटॉमिक रेडियस ह्याला म्हणायचं न्यूक्लियस, ह्याला म्हणायचं व्हॅलन्स शेल. ठीक आहे, ड्रॉ करून घ्या पॉज करून. त्याच्यानंतर लिहायचं, इन अ ग्रुप नंबर ऑफ प्रोटॉन्स इन्क्रीजेस. हे पहिलं. आणि दुसरं लिहायचं, बट नंबर ऑफ शेल्स गो ऑन इन्क्रीजिंग. हे महत्वाचं आहे, मी शिकवताना शिकवलेलं आहे, आठवते का बघा. नंबर ऑफ शेल्स गो ऑन इन्क्रीजिंग 1 by 1. नंबर ऑफ शेल्स गोज ऑन इन्क्रीजिंग पाहिजे ऍक्च्युली, कारण ते नंबर शब्द वापरलाय. नंबर ऑफ शेल्स गोज ऑन इन्क्रीजिंग 1 by 1. ठीक आहे, मग आता लक्षात असू द्या, जरी प्रोटॉनची संख्या वाढली तरी प्रोटॉनच्या ताकदीपेक्षा शेलची संख्या वाढण्याचा इफेक्ट जास्त आहे. आणि हे काही लिहित बसायची गरज नाही, मी तुमच्यासाठी सांगतोय. प्रोटॉनची संख्या वाढल्यामुळे साईज कमी होते, पण एक नवीन शेल आल्यामुळे साईज वाढते आणि शेलचा इफेक्ट जास्त असतो. ठीक आहे, नंबर ऑफ शेल गोज ऑन इन्क्रीजिंग 1 by 1 हे लिहिलं. देअरफॉर इफेक्ट ऑफ नंबर ऑफ शेल इज प्रिडॉमिनंट. हे बघा, हे शब्द वापरायचा आहे, इज प्रिडॉमिनंट. प्रिडॉमिनंट म्हणजे जास्त महत्वाचा आहे. प्रिडॉमिनंट दॅन increase in number of protons. Therefore atomic radius increases down the group. लिहायचं राहिलं की बॅक करायचं, लिहून घ्यायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे डी, एलिमेंट्स बिलॉंगिंग टू द सेम ग्रुप हॅव सेम व्हॅलन्सी. सिंपल आहे बघा, एकदम सिंपल आहे, याच्यामध्ये काहीच नाही. सेम ग्रुपची सेम व्हॅलन्सी आहे, एवढंच लिहायचं. व्हॅलन्सी सर्वात जास्त लिहायचं झालं, एक लक्षात घ्या, बोर्डामध्ये जेवढं जास्त सिस्टमॅटिक लिहिचाल तेवढं बरं पडते. नंबर 1 लिहायचं, व्हॅलन्सी इज, मी तुम्हाला त्याची डेफिनेशन सांगितलेली आहे, आठवते का बघा जरा. ठीक आहे, व्हॅलन्सी इज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स डोनेटेड और ऍक्सेप्टेड टू कम्प्लीट ऑक्टेट, असं तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट लिहायचा, इन अ गिवन ग्रुप नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज सेम.
देअरफॉर व्हॅलन्स इज ऑल्सो सेम इन अ गिवन ग्रुप. ठीक आहे, हे पॉईंट्स असे लिहायचे. त्यानंतर लिहिलंय द थर्ड पिरियड कंटेन्स ओनली 8 एलिमेंट्स इव्हन दो पाहिजे तिथं, थ्रू झालाय चुकून. इव्हन दो द इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ थर्ड शेल इज 18. बघा आज आता हा प्रश्न थोडासा मोठा आहे, डिटेलमध्ये घ्यावा लागेल, मग आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. तर सर्वांनी लक्ष द्यायचं आहे, सतत बघत राहायचे व्हिडिओज आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं. ओके, थँक्यू.